शिवा छत्रपती महाराजांचा जय शिवराय मित्रांनो, सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या हार्दिक 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 शुभेच्छा। तर आज आपली मंडळी जमलेली आहे, त्यातल्या अर्ध्यांचं मन नाही आहे पण तरी जबरदस्ती घेऊन चाललेलं आहे। तर आज आपला दौरा किल्ल्यावरती, एवढ्या तयारीशी मोठे गिरिदुर्गाचे किल्ले नाही तर छोटे जे मावळ्यांनी बनवलेले आहेत आपले, त्यांच्या छोट्या छोट्या हाताने तर आपण त्या किल्ल्यांची आज सफर करतोय। तर आज बघणार आहोत कोणी कोणी कसे कसे किल्ले बनवले आणि त्यांची तुम्हाला झलक दाखवणार आहोत। तर घराची सुरुवात सध्या आम्ही जमलोय राहुलच्या घरी आणि आता इकडनं निघतोय चहा वगैरे घेऊन। तर किती वाजले रे? 7:30 पावणे 8 झालेले। लवकरात लवकर आपल्याला बघून पण संपवायचे। तर चला सुरू करूया आपली सफर। आता पहिलेच घेऊन मोकळा झालाय, पाहिजे काय असं वागूया मम्मीचं काम 40 नको घेऊ हे घे। तर मित्रांनो आपण आलो आपल्या गड सफर परिवारामधल्या एका मेंबरकडे, प्रसादकडे। आणि प्रसादचे त्या सिंहगड म्हणजे कोंढाणा। अरे कोण आहे मंडळी, कोण आहे बनवणारी मंडळी, कोण आहे? मग कुठे मंडळी तुमची? अरे लवकर इकडे। तसा हा किल्ला बनवलाय नकाशा वगैरे काढून बनवलं की असंच बनवलंय? नाही, बघून बनवलं। मस्त बनवलं पण तुम्ही, छान बनवलं। कोण कोण किल्ल्याबद्दल सांगा काहीतरी, काय? हा तानाजी गड आहे, हा तानाजी गड, ते हत्ती तलाव आहे, हा ते राजाराम महाराजांची समाधी, हा ते उदयभानाचं मृत्यूस्थळ आहे, हा इकडे घोड्यांचा पांगा आहे, ठीक आहे, घोड्याच्या पागा, पागा नाही पागा, पागा इकडे कुठे? कल्याण बुरुज, आणि कलावंतीन बुरुज, हा चोर रस्ता आहे, हनुमान मंदिर आहे, ते आणि हनुमान मंदिर, आणि कल्याण दरवाजा, हा कल्याण दरवाजा, तिकडे आहे तो पुणे दरवाजा, इकडे पुणे कुठे पुणे दरवाजा? त्या साईडला आहे तो आणि ती शेती आहे, शेती। अरे वा। सध्या आम्ही सिंहगड बघून झालेला आहे आपला पलांडेच्या इकडचा। तर आपण फक्त उल्हासनगर मधील मराठा शिक्षण विभागातले सध्या किल्ले बघतो। तर आपण चाललोय थोडंसं इकडे सरस्वती क्लासच्या पाठीमागे। खरंच खूप छान किल्ला होता कोंढाणा किल्ला त्यांनी बनवलेला लहान मुलांनी। सर्वप्रथम मी पार्थ मिलिंद शिंदे जय भवानी जय शिवाजी मित्रमंडळाकडून तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण नेहमी आपली परंपरा राखत दिवाळीचा हा किल्ला बांधला आहे। आमची कल्पना पन्हाळगडची आहे।
आपण वळूया पन्हाळ्याच्या इतिहासाकडे. पन्हाळगडाला सुमारे 1200 वर्षाचा इतिहास आहे. सर्वप्रथम हा किल्ला ब्रह्मगिरी नावाच्या डोंगरावरती शिलाहार राजा नृसिंह भोज द्वितीय यांनी बांधला. त्या काळी या डोंगरावरती नाग जमातीतल्या लोकांची वस्ती होती, म्हणून या गडाचे पहिले नाव हे नागपन्हाळगड आहे. अपभ्रंश होत तर पन्हाळगड झाला आणि मराठ्यांच्या काळावधीमध्ये याचं नाव पन्हाळगड असं ठेवण्यात आलं. इसवी सन 1660मध्ये महाराजांनी जेव्हा अफजल खान फाडला त्यानंतर सातारा वाई ते कोल्हापूरपर्यंत जेवढे किल्ले होते ते त्यांनी काबीज केले. त्यातील एक हा पन्हाळगड. पन्हाळगडावर महाराज जेव्हा सर्वप्रथम आले तेव्हा त्यांनी जी पहिले पाऊल टाकले ते या विष्णू चौकातून, अर्थातच 3 दरवाजा. त्याचबरोबर पन्हाळ्याची एक खूप मोठी आठवण देणारी गोष्ट म्हणजे पावनखिंडीची लढाई. 2 मार्च 1662मध्ये जेव्हा पन्हाळगडला वेढा पडला तेव्हा महाराज 4 महिने त्या वेढ्यात अडकले होते. एका पावसाळी रात्री महाराजांनी किल्ल्याच्या वेढ्यातून निष्ठायचा एक संकल्प बनवला. त्यात त्यांची साथ दिली वीर शिवाकाशीत व बाजीप्रभू देशपांडे. वीर शिवाकाशीत प्रति शिवाजी बनून सिद्धी जोहरला भेटायसाठी व तह करायसाठी म्हणून गेले व महाराज ते खिंडीच्या वाटेतून मुक्तपणे खाली उतरून गेले. पण जेव्हा सिद्धी जोहरला कल्पना लागली की दगा झाला आहे त्या काळी शिवाकाशीदांना वीर मरण देण्यात आले. त्याचबरोबर बाजीप्रभूंनी महाराज विशालगडी सुखरूप पोचेपर्यंत खिंड लढवली व ते देखील तेथे धारातीर्थी पडले. तदनंतर जेव्हा करवीर संस्थापना झाली, महाराणी ताराबाईंनी करवीराची संस्थापना केली, त्या काळामध्ये पन्हाळगड ही देखील स्वराज्याची राजधानी झाला. नंतर 1702मध्ये यांनी औरंगजेबाने या किल्ल्यावरती आपला काबीज पत्कारला आणि शेवटी जेव्हा इंग्रज आले तेव्हा पन्हाळगड इंग्रजांचा स्वाधीन झाला व मराठा साम्राज्याचं पन्हाळगडावरून अस्तित्व संपलं. पन्हाळगड हा 7 किलोमीटर उंचीच्या मोठ्या इमारतांमध्ये लपलेला किल्ला आहे. या किल्ल्यावरती पराशरांची पुरातनकालीन गुफा आहे. त्याचबरोबर पाण्याचे तळे, अंबरखाने ज्याच्यामध्ये धान्याची कोठार ठेवायचे. समोरच पन्हाळ्याच्या उतारीकडे रेडेघाट आहे. त्या रेडेघाटातून पहिले सर्व धान्य आणायचे. त्या रेडेघाटात येणे जाणं करायसाठी नृसिंह दिंडीद्वार. पुढे एक अंधारबाव आहे. या अंधारबावीचे महत्त्व असं आहे की इथे रात्रीनंतर काहीच दिसत नाही. इथे पूर्वी गुन्हेगारांना एक जेल प्रकारे ठेवायचे. त्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे पन्हाळगडावरती 2 खूप महान मंदिर आहेत. ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं व छत्रपती संभाजी महाराजांचं. त्याचबरोबर तेथे राजवाडा आहे, पन्हाळगडची सदर आहे आणि ऐतिहासिककालीन खिंडीची वाट. धन्यवाद. तर अशा प्रकारे खूप छान माहिती दिली आपण. खरंच खूप अभ्यास केलेला दिसतोय या गोष्टीवर. तर एवढा मस्त किल्ला बनवला इकडे आतापर्यंत बघितलेला, खूप छान किल्ला आणि त्याचपेक्षा जास्त त्याची माहिती दिलेली ती खूप छान आहे. तर आपणासही खूप दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या गडसफर टीमकडनं. तुम्ही बनवला किल्ला? काय किल्ल्याचं नाव? किल्ल्याचं नाव नाही. किल्ल्याचं नाव ना ठेवला. किती जणांनी बनवला मिळून? कोणी सांगितलं किल्ला बनवायला? किल्ला बनवायला कोणी सांगितलं? मजा आली का किल्ला बनवताना? काय काय केलं तुम्ही? आम्ही तिकडे गुफा केली. कुठे? तिकडे नागरात. इकडे टॉर्च मार रे. अच्छा ही गुफा आहे काय? कोण आहे? मस्त बनवला किल्ला. आणि हिने पण बनवला. अरे उठा. तर मित्रांनो सध्या आपण पोहोचलो येऊन छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये. जसं की ते पाहू शकता की हे म्हणतं की रायगड बनवलं, तरी खूप छान बनवलं छोट्या मुलांनी. फार मोठा किल्ला आहे. एंट्रन्स वगैरे भव्य दिव्य असं बनवलेलं आहे. शिवाजी महाराजांची मूर्ती पण खूप मोठी आहे. पण इकडे ज्यांनी बनवलं ते मुलं गायब आहेत. 1-2 पोरं आली आली आहेत. काय रे मित्रांनो, अरे कुठे काय होता तुम्ही? किल्ल्यावर लक्ष कोण देता तुम्ही? असे सोडून जाता काय? कोणी कोणी बनवला किल्ला? मग तू बनवलास? अजून कोण होते मग? नाही ना, पण आहे कुठे पण पूर्ण? दिवाळीची मजा घेता वाटतं. प्रॅक्टिस कसली प्रॅक्टिस? अच्छा फुटबॉलच्या प्रॅक्टिसला.
फोटो काढ नाही आम्ही प्रतापगड किल्ला बनवला आहे. प्रतापगड बनवला आहे. इथं बाबू उभा राहा, तुमचा फोटो आहे ना, उभा राहा. बावडी बनवली आहे आणि केळावाला आहे आणि 2 म्हणजे ते बोलतं ना नगाडे नगाडे बनवले बसवले. ते कुस्तीचा आखाडा बनवलाय. ते अफजल खानला इथं कैद केलेला आहे. अच्छा, अफजल खानला कैद हा, इथं शिड्या आहे. ते इथं सैनिक लावले. हे जय भवानीचे 2 बसवले आणि आमचे शिवाजी महाराज. तर आपण सध्या पोहोचलोय गणेश नगरमध्ये आणि इकडे ही पबजी गँग कॉन्कर कोण कशावरती इथे काम धंदे नाही यांना, फक्त आले नाही की पबजी चालू आहे. आणि इकडे आमचे MSCB चे मित्र 4 वर बाकी होत्या. मस्त थोडा जाता हा मध्ये आला. मॅच इम्पॉर्टंट आहे की किल्ले इम्पॉर्टंट आहे? मला मॅच व्हायच्या पहिल्यापासून घेऊन फारपडत हे बघितलं. आता या छोट्या गाड्यांवर पण चढणार आहे का? हा, मग त्याच्यासाठी चालू आहे, तीच चढाई करायची आता. चला दाखवा तुमच्या एरियातले किल्ले आम्हाला. चल. मित्रांनो, सध्या आपण पोहोचले उल्हासनगरमध्ये संतोषनगरमध्ये आणि इथे हा जो किल्ला बनवला आहे यांनी, तोरणा किल्ला, जबरदस्त आहे, अप्रतिम आहे. आणि आपण याची माहिती जाणून घेणार आहोत चेतनकडनं. चेतन, हा किल्ला शिवाजी महाराजांनी बनवला. शिवाजी महाराज या किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा असे ठेवले आहे. या किल्ल्याची उंची 1403 मीटर आहे आणि 4604 फूट एवढी इतकी आहे. हा किल्ला वेले तालुका पुणे जिल्हा महाराष्ट्र येथे हा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापित करीत असताना इसवी सन 1647 मध्ये अगदी पहिलाच घेतलेला हा किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन या किल्ल्यावर स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा असे ठेवण्यात आले. महाराजांनी किल्ल्याची पाहणी करताना या गडाच्या प्रचंड विस्तारामुळे या गडाचे नाव प्रचंड गड असे ठेवण्यात आले. हा किल्ला कधी आणि कोणी बांधला याची माहिती आजही उपलब्ध नाही. हा विशाळ टोक बुरुज, हा गोडजिन टोक, हा चित्ता दरवाजा, हा बुजला, हा रडतोंडी बुरुज, हा कोकण दरवाजा. येथे उभा राहिल्यावर कोकणचे समुद्र दिसतं. हे मेंगाई मंदिर आहे. हे शिवाजी या किल्ल्यावरचं प्राचीन मंदिर आहे. हा लक्कडखाना, तो माळीचा बुरुज, हा हनुमान बुरुज, हा टकमक बुरुज, हा मेंगाई टाके, हे ध्वजस्तंभ. हा किल्ला जिंकल्यावर इथे झेंडा, हे झुंजारमल बुरुज आणि शिडीचा मळा. अशा प्रकारे प्रशांत गायकवाड यांच्या इथे खूप छान किल्ला बनवलेला आहे आणि त्यांच्यामुळे आम्हाला तो बघायला मिळालेला आहे. सध्या आपली आजची सफर थोडी थांबली इथेच, कारण उशीर झाला आहे. जवळपास जेवायचं पण आहे मुलांना. खूप छान किल्ला होता शेवटचा आपला तोरणा, जी शेवटची भेट होती आपली ज्या किल्ल्याला. चालू आहे हो, अरे मजा वाटते तुला. काही पण बडबडतोय तुला काय. तर लवकरच भेटू आपण नवीन ब्लॉगला. तर पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.